आई जगदंबा वाघंबरी कामदैवत केदार आई जगदंबा वाघंबरी हरी भवानी कुलस्वामी सारखी आम्ही घरोघरी सारखी आम्ही घरोघरी हरी भवानी कुलस्वामी सारखी आम्ही घरोघरी सारखी आम्ही घरोघरी खेळूया उलटून पाडू सारे वरी उलटून पाडू सारे वरी हे नका घाबरू तुम्ही कुणाला पाठीशी उभे आहे वाघंबरी पाठीशी उभे आहे वाघंबरी रामदैवत केदार हे मौजे कोकरे गावचं देवस्थान केदार वाघंबरी. हां फाक पंचमीला फाक पडतात म्हणजे पहिली होळी. ओके. पहिल्या होळीपासून चतुर्दशीला देवाचं रूपं लागतं म्हणजे पालखी सजवल्या जाते. रूपं रानात घेऊन येतात पहिले. लक्षात आलं? अच्छा. आता घेऊन येतील आणि त्याच्यानंतर ते रूपं घासतील. ओके. आणि त्या घासल्यानंतर ते रूपं पालखीमध्ये सजवतील. पालखीमध्ये बसवतात. अच्छा. आणि उद्या माड तुटेल. उद्या माड आमच्याकडे तुटतो माड. ओके. हां. आणि परवा दिवशी सानेवरती होम लागतो. अच्छा. हां. सानेवर ना. तिथे होम लागतो. नंतर तिथे साण भरते. सानेवर देवाची पूजा अर्चा होते. नवस वाणे सगळं काय व्हायचं ते होतं. आणि त्याच्यानंतर देव तिथून पालखी इथं खाली येते. अच्छा. मानकरी गुरुवाला सांगतो, गुरव घरच्याला सांगतो आणि तिथून घरची एक दोघांना हाक मारतो आणि तिथून आम्ही जिथं रूपं असतं तिथं रानात जातो आणि ती रानातनं आम्ही मालस्ती घेऊन येतो. पुढे नंतर इथं आल्यावर आम्ही जे ते काय साफसफाई करतो आणि देव पुसून काढणार. साफ करून सगळं हे करणार. आणखी नंतर मग त्यांना ती दागिने वगैरे सगळे लावणार. त्याच्यानंतर देव सजवून पालखीत नेसवणार. पालखी सजवणार. तुम्ही बोला आता गावकरी. पालखी सजवणार, त्याला कपडा बिपडा लावून सगळं पासोडा वगैरे लावून सर्व सजवणार. आणि ती पालखी ओके झाल्यानंतर गावकरी सगळं जमणार, देवाला सांगणार आणि पालखी चेतन घेणार आणि बस गाडीवर आम्ही घेऊन जाणार. बरोबर. आता तुम्हाला कसं वाटतं एवढं सगळं काम? आनंद वाटतो. आनंद आमचा समारंभच मोठा असतो. समाधान नाही काय लोक. उद्या सकाळची आहे ना, उद्या सकाळी आम्ही होळनाकडं नेणार 7-8 वाजता येऊन. गावातले सगळे लोक येणार. ढोलकरी, वाजिंत्री, गावते, मानकरी सगळं असणार आणि सानेवर घेऊन जाणार 2 फेरे. नंतर येणार मग संध्याकाळी माडाला परत 3 वाजता जाणार. 3 वाजता जाणार. रात्री 8-9 वाजेपर्यंत त्याला घेऊन रस्त्याने घेऊन येणार. या रस्त्याने घेऊन आल्यानंतर सानेवर नेणार. सानेवर नेल्यानंतर ठावरणार आणि तिथं मग सगळे गावकरी मानकरी सगळं माड उभं राहणार. ढोले वाजिंतीवाले सगळे उभा करून झाल्यावर तर चहा पाणी नाश्ता होणार. तिथनं मग घरोघरी जाणार. ओम नेसवणार आणि सकाळी परत सकाळी 6 वाजता येणार. देवाला घेऊन येणार. छानीवर गावकरी मानकरी सगळे देवावरती साजरा करणार मंगळवारी. असा आहे सगळं कार्यक्रम आमचा.
आम्ही बुदर गावचे दरकी हां तसेच वर्ष महिन्यान देवळात यावं लागतं आम्हाला. तसेच आता पालखी बाहेर पडल्यानंतर आम्ही देवासंगती असतो. तसेच हे देवाची भोवणी झाली की खाली एक चुलीपातळ होतं, तिथे एक मोठा कार्यक्रम असतो. तिथे आम्ही दरकी तिथं असतातच. म्हणजे आम्हाला आनंद वाटतो. भूक पण लागत नाही देवासंगती असल्यावर, काय नाही. आम्ही देवळात येतो. हे महिन्यांचं आमचे यावं लागतं, महिने यावं लागतं देवाला फूल लावायला फुल लावायला लागतं. कौल होतो त्या कौलाला- गावचा कौल आम्ही 5 जण घेतो. 5 दरके म्हणून असतात ते लागतात. आणि आता भोवणी झाल्यानंतर भोवणी झाल्याच्यानंतर हे खेळ्याचं काम करतात. केल्याचं मी काम करतो. ते देवाबरोबर खेळ असतात, केलं पण असतात. त्यासाठी आम्ही असतो. भोवणी बरोबर ते असतात. मी भोवणी सांगायचं खेळ्या सांगायचं असतो. त्यांना देवाचा म्हणजे एवढा आनंद असतो की जेवण बिवण नाही मिळलं तरी चालेल. असं आम्हाला नाही जेवण तरी अपेक्षित काय सुद्धा नाही. असं अशी आम्हाला मजा वाटते. आता उद्याच्या आम्हाला हौस वाटते. हौस. म्हणजे आता माड आणणार आहे किती बघा हौस असते ती तशी. आता देवाची आम्ही आपली कामं करतो. आणि सर्वोच्च सांभाळ करणं बरं कर. गावचं सांगावा पाहुण्याचं माते गावाला हुकमाची काढल्याशी पासून वरल्याशी चोर आणि सांभाळ करणं बरं करून देशील. आणि साखर म्हणायचं सांगावा पाहुण्याच्या मातेमध्ये पोटवर गेलेल्या आहेत. त्याच्या अंगी माशी लागून सर्व गोष्टी सांभाळ करणं बळकर. गोचडीचं सांगावा पाहुण्याच्या मातेमध्ये शिकवून टाक. दोघांच्या अंगी माशी लागून सर्व गोष्टी सांभाळ करणं बळकर.
खंडोबा देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा आसराना सहारा हरळ जगन दुःखाच्या धारा आनंदी जीवन सुखाच्या वाटा तूच दाखव राया शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार बानाई पहिल्या पायरीला घेऊन मानसा देवी संगतीला वध करूनी मनी मल्हाचा जाऊन बैसला जेजुरी गडाला माझा राया खंडेराया माझा राजा खंडेराया